स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण गेली 5 ते 6 दिवसापासून महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे। आपण या दौऱ्याला सुरुवात केली होती आळंदी देवस्थान यापासून, म्हणजेच पुणे शहरापासून। आपण बरेचसे महाराष्ट्रातले पुणे असतील, ठाणे, मुंबई, त्याचबरोबर आता येऊन पोहोचलेलो आहोत आपण साताऱ्यामध्ये वेळे, जे की सातारा तालुका जिल्ह्यामधले असलेलं वेळे नावाचं गाव आहे। या गावामध्ये येऊन पोहोचण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये रोड डेव्हलपिंगचे जे कामं सुरू आहेत, हे कामं आपण आपल्या चॅनलवरती आता घेऊन येत आहोत। आणि त्यातील वेळे या गावाच्या हद्दीपासून सुरू होणारा जो प्रोजेक्ट आहे, आणि यस, पाठीमागच आपल्याला तो प्रोजेक्ट पाहायला मिळेल। या गावाच्या हद्दीपासून ते पुढे खंडाळा गाव आहे, तर या दोन गावाच्या दरम्यान एक घाट येतो, तो म्हणजे खंबाटकी घाट। लाच पर्याय म्हणून या घाटाला आपल्याला या ठिकाणी एक ट्विन टनेल गायत्री प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या अंडर सुरू असलेलं पाहायला मिळत आहे काम, आणि याच कामाची अपडेट आपल्याला घ्यायची आहे। तर मंडळी, पुणे बेंगलोर हायवेने प्रवास करत आपण येऊन पोहोचलो आहोत आता खंबाटकी घाटामध्ये। हा घाट पुणे साइडकडील खंडाळा तर सातारा साइडकडील वेळे या दोन गावादरम्यान पाहायला मिळतो। हा घाट खूप जास्त प्रमाणात वळणावळणाचा असल्या कारणाने या घाटातून प्रवास करताना वेळ व इंधन जास्त खर्च होतोच, पण त्याचबरोबर अपघातही होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो। आणि हाच विचार करून NHAI ने हे 6 लेनचे ट्विन टनेल निर्मितीचे काम हाती घेतले आहे। आणि आज आपण जवळपास 6.5 किलोमीटर लांबीच्या याच प्रोजेक्टच्या कामाचे अपडेट पाहणार आहोत। आता आपण या प्रोजेक्टचा वेळे सातारा साइडकडील भाग, ज्यामध्ये दोन्ही टनेल ओपन झालेले असून त्यासमोरील महामार्गाला पुन्हा कनेक्ट केल्या जाणाऱ्या रोडचे काम पाहणार आहोत। तर मित्रांनो, नवीन होत असलेला प्रोजेक्ट या बाजूला हा नवीन ट्विन टनेल आहे। याचा आत्ताच आपण ड्रोनद्वारे व्ह्यू पाहिलेला आहे, म्हणजेच स्टार्टिंग पॉईंटचा सातारा दिशेकडला। आता हा जो डोंगर आहे, डोंगराच्या पलीकडले हा टनेल एक्झिट होतो, तर तो आपल्याला पाहायचा आहे। त्या अगोदर सातारा साईडला पुण्याकडे जात असतानाची ह्याला या ठिकाणी एक टनेल पाहायला मिळतो, बोगदा पाहायला मिळतो। एकाच साईडला हा बोगदा आहे आणि पलीकडल्या साईडला मात्र घाट आहे। तर आता आपण पुण्याकडले जाणाऱ्या साईडने जाणार आहोत। या मूळचा जो टनेल आहे त्या टनेलमधून प्रवास करून पलीकडल्या दिशेला निघूया आपण।
या ठिकाणी अचानक बोगद्यातून बाहेर आलेला ट्रक लगेच इथं पलटी झालेली. आपण टनलच्या बाहेर निघालेलो आहोत. इथं पाहू शकता टनलच्या बाहेर आल्यानंतर अचानकच वळण लागते आपल्याला पाहायला मिळेल पहा. आणि त्यामुळंच इथं हे ट्रक कंट्रोल झाले नाही ड्रायव्हरला. मंडळी या दिशेला आपल्याला टनेलचे एक्झिट पॉईंट पाहायला मिळेल. आपल्याला पुढे जायचंच आहे. त्यानंतर टनेलच्या बाहेर आल्यानंतर हा वायडॅक्ट आहे. इथून आपण ह्या कामावरती ड्रोनद्वारे फोकस करूया. तर मंडळी हा आहे पुणे साईडकडील टनलचा स्टार्टिंग पॉईंट. या ठिकाणी आपण पाहत आहोत की वर्क वेगाने सुरू आहे आणि त्याचबरोबर दोन्ही साईडने टनल ओपन दिसत आहेत व फिनिशिंगचे काम सुरू असलेले पाहायला मिळत आहे. .1 किलोमीटर लांबीचा टनल संपल्यानंतर टनलच्या बाहेरील पुणे साईडकडील हा पहिला वायडॅक्ट पाहायला मिळतो ज्याचं वर्क सुरू आहे. जवळपास 1 किलोमीटर लांबीचा हा वायडॅक्ट संपल्यानंतर पुढे तो मूळचा नॅशनल हायवे 48ला कनेक्ट करतो. मंडळी सध्याचा 6 लेनचा नॅशनल हायवे 48 पैकी हा एक भाग जो की सातारा ते पुणेकडील जाणारा 3 लेनचा महामार्ग पाहत आहोत आणि हाच तो पॉईंट ज्या ठिकाणी हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर याच साईडने दोन्हीही महामार्गिका या ठिकाणी पाहायला मिळतील. आता सध्याच्याला पुण्यावरून सातारा साईडकडे जाण्यासाठी पलीकडच्या दिशेचा घाट सेक्शनमधून जाणारा भाग पाहायला मिळतो. तर मंडळी आपण पाहतोय दोन्ही साईडचे टनल दोन्ही साईडनं ओपन झालेले आहेत. काम सुरू आहे. आतमध्ये जायचं आहे आपल्याला. अंधार आहे, लाईटिंगचं वगैरे काम झालेलं नाही आहे. तर हा सातारा साईडकडे जाणारा टनल आहे. आतमधलं बरंचसं म्हणजे पूर्ण काम झालेलं, फक्त रोड वर्किंगचं काम बाकी आहे. पाहू शकता तुम्ही एकूण या टनलची रुंदी जी आहे ती 18 मीटरची आहे. पहा दोन्ही टनलची रुंदी 18 मीटर आहे आणि त्याचबरोबर लांबी जी आहे तर 1200 मीटर लांबी आहे. आतमध्ये लाईट वगैरेचं काम खूपच बाकी आहे आणि फक्त फिनिशिंगचं वरचं काम झालेलं आहे. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतो का नाही माहीत नाही, बट पुढे जे आहे थोडासा टनेल क्रॉस झालेला आहे म्हणून एंडिंग साईड जी आहे ती दिसत नाही किंवा पलीकडं काम चालू आहे बहुतेक. धूळ आहे खूप आणि इथं एक एमर्जन्सी एक्झिट अंधार असल्यामुळे दिसत नाही आहे.
उजव्या साईडला होती, पलीकडल्या लेनमध्ये जाता येईल आपल्याला. बस इथपर्यंत जाऊया आपण. पुढे बहुतेक टनल म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला बंद केलेलं आहे आणि पुढून धूळ खूप येते आहे. पुढं पण काम सुरू आहे बहुतेक, त्यामुळं आपण इथून रिटर्न जाऊया. आपल्या गाडीचा तेवढाच लाईट आहे पहा मित्रांनो. तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी म्हणजेच हा फेज जेवढा आपल्याला खंबाटेक घाटासाठी निर्मिती होत असलेले 2 टनेल जे आहे सुरू होण्यासाठी या ठिकाणी चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं अजून 1 वर्ष जनतेला या प्रोजेक्टची वाट पाहावी लागणार आहे जनतेच्या सेवेमध्ये येण्याकरिता. तुमची काय राय आहे या प्रोजेक्टविषयी, आजच्या व्हिडिओविषयी तुमचं काय मत आहे नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर जाता जाता लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टविषयी माहिती हवी आहे आपल्या चॅनलवरती तर नक्की कळवा कॉमेंट्समध्ये. मी तिथपर्यंत जाऊन तो व्हिडिओ शूट करायचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा शारीरिक मेहनत, आर्थिक सहाय्यता खूप लागते, गरज असते. त्यासाठी आर्थिक सहाय्यता, शारीरिक मेहनत मी घेणार. थोडेफार प्रमाणात होत असेल गुगल पे, फोनपेचे नंबर या ठिकाणी फ्लॅश केलेले आहेत. नक्की सहायता करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.